रामकृष्ण हरी. श्रीमद भागवताचं चिंतन करत असताना श्रीमद भागवतामधील भागवत महात्म्य अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 14 यामध्ये चिंतन करत असताना योगेश्वरो व्यास पराशरो छायाशुको जाजली जन्मुख्या छायाशुकांचं वर्णन येतं. हे छायाशुक कोण आहेत? श्री शुकाचार्य कथा सांगणारे हे वेगळे आणि हे छायाशुक वेगळे आहेत का? यांचा काय संबंध आहे याचं चिंतन करत असताना श्रीधर स्वामींनी श्रीधरी टीकेमध्ये 9व्या स्कंदामध्ये वर्णन करत असताना असं सांगितलेले, ज्यावेळेस श्री शुकाचार्य आईच्या गर्भामधून बाहेर निघाले, ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. म्हणून ते बाहेर आल्याच्या नंतर निघाले आणि निघाल्याच्या नंतर यम प्रव्रजंत भागवताने त्याचं वर्णन केलेलं आहे. निघाल्याबरोबर श्री शुकाचार्यांच्या पाठीमागे व्यास महर्षी जात आहेत, हे पुत्रा थांब, हे पुत्रा थांब, माघारी फिर अशा हाका मारतायत. आणि त्यावेळेस आपल्या वडिलांची समजूत काढण्याकरता श्री शुकाचार्यांनी काय केलं? श्रीधर स्वामी म्हणतात, यद्यपि शुकोत्पत्ते व विमुक्त संगो निर्गतस्तथापि विरहातुरम व्यासम अनुयांत. विरहातुर असे व्यास आपल्या पाठीमागे येत आहेत हे पाहून दृष्टवा छायाशुकम निर्माय गतवांस. त्यावेळेस श्री शुकाचार्यांनी छायाशुका यांची निर्मिती केलेली आहे आणि छायाशुक हे व्यास महर्षी जवळ ठेवले आणि श्री शुकाचार्य असणारे निघून गेले. असं हे छायाशुकांचं थोडक्यामध्ये असणारं आख्यान माहिती आपल्याला श्रीधर स्वामींच्या टीकेमध्ये 9व्या स्कंदामध्ये पाहायला भेटते. म्हणून छायाशुक म्हणजे काय तर श्री शुकाचार्य यांची असणारी सावली, श्री शुकाचार्य यांची असणारी छाया.